आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यांनी रामकृष्ण गोदावरीचं कर्जमाफी आणली महायुती सरकारकडून. खूप प्रयत्न केले. इतका मोठा प्रश्न आमचा मार्गी लागला. जवळ 17-18 गाव आहेत त्या ठिकाणी. हैराण होते लोक. कोणचीच बँक कर्ज देत नव्हती आणि लोक आम्हाला बोलायचे. मी चेअरमन आहे त्या संस्थेचा. खऱ्या अर्थाने बाबा चेअरमन होते, गंगाधर नाना होते माझे आमदार, चंद्रभान आप्पा होते. 4 संस्था होत्या आमच्या. 4 संस्थेपैकी बाबांनी खूप प्रयत्न केले कर्जमाफी होण्यासाठी. खूप वखत बाबा संग गेलो मी. पण शेवटी बऱ्याचशा ठिकाणी अडचणी आल्या. पण आमदार साहेबांनी ते मार्गी लावलं आणि शिवना टाकळीचं पाणी 149 कोटी रुपये आणले. 20 कोटी रुपये शेतकऱ्याचं अधिग्रहण करेल जमीन ते देण्यासाठी आणले आणि 135 कोटी हे नवीन लाईनिंग, पाट खोलीकरण, उजवा कालवा. आणि त्या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे मागचे 10-15 गावं आणि दहेगाव पसले पाणी पुरवठा योजना आहे. तिथे 25 गाव आहे. त्या 25 गावाच्या प्रत्येक गावाला पाणी पुरवठा योजना, तो फायदा होणार आहे. आणि खाली आमचे त्या करंजगाव असेल, अमरनाथपुरडे असन, जळगाव असन, हाडसपिंपळाव असन, डाव्या कालव्याचं ते पाणी येतं. इकडं उजव्या कालव्याचं पालखेड असेल, दहेगाव असेल, खिरडीच्या भागामधून बोर नदीमध्ये सुटलं जातं. तो मोठा फायदा झाला. 149 कोटी रुपये आणले आणि अनेक रस्ते केले. प्रत्येक गावामध्ये कॉन्क्रिटीकरण केलं, प्युअर ब्लॉक टाकले, सभामंडप दिले, डोम दिले, भरपूर असे कामं केले. एका गावामध्ये 5-5, 6-6, 7-7 कोटी दिले. मोठ्या गावामध्ये 15-15, 20 कोटी रुपये दिले. लासूर गावासारख्या ठिकाणी 25-25, 30-30 कोटी रुपये आले. आजूबाजू कामं खूप मंजूर झालेले आणि खूप प्रयत्न केला आमदार साहेबांनी, खूप विकास केला. म्हणून आम्ही विचार केला की आमदार साहेबांनी आपल्या गावाला सुद्धा रस्ता नव्हता, परिसरात रस्ता नव्हता. रामकृष्ण गोदावरी सारखा मुद्दा एकदम मार्गी लावला. शिवना टाकळीचा पाण्याचा मुद्दा मार्गी लागला आणि अनेक कामं झाले. राहिलेले कामं आमदार साहेबाच्या महायुतीच्या माध्यमामधून पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 5 वर्षे लोकांची खूप सेवा करायची आहे. आता 25-30 वर्ष सेवा केली बिगर पदाची, काही नसताना. आणि पुढच्या काळामध्ये ही आपली जबाबदारी.